आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो 1818 मध्ये भीमा गोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाचा शौर्याचं प्रतीक म्हणून एक 1822 मध्ये जे भीमा गोरेगावचं स्तंभ उभारलं त्या स्तंभाला आता मोठी 10 वर्षापूर्वी हानी झाली। त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या एवढा मोठा शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठेतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे। म्हणून त्या स्तंभाच्या विजय स्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या 18 मध्ये जे भीमा गोरेगावची जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये 30,000 कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं। नक्कीच या विजय शौर्या भीमा गोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो आणि जरी हे मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।